आज आपण दगडूशेठ हलवाईचं मंदिर हे पवित्र मानतो। नवसाला पावणारा गणपती म्हणून दगडूशेठ हलवाईकडे बघतो। त्याच्या अध्यक्षांनी रासने साहेबांनी मला काय सांगितलं, तुमचे नेते एवढे मोठे आहेत, कुठचा पक्ष आहे, कोण काम घेऊन आलाय हे ते कधीही बघत नाहीत, आज देखील बघत नाहीत। ज्यावेळी दगडूशेठ हलवाईच्या ट्रस्टने एक मागणी केली की आम्हाला पोलीस डिपार्टमेंटची जागा पाहिजे, त्या दगडूशेठ हलवाईची मागणी आजपर्यंत कुठच्याही राज्यकर्त्याने मान्य केली नव्हती, परंतु ती मागणी आपल्या शिंदे साहेबांनी मान्य केली आणि दगडूशेठ हलवाईच्या ट्रस्टला जी आवश्यक होती ती जागा दिली। आभार मानले पाहिजे शिंदे साहेबांचे की शिंदे साहेबांच्या नगर विकास खात्यातर्फे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला ती जी परतखाना पोलीस स्टेशनच्या पाठीमागची जी जागा आहे ती आज रोजी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्याकडे अधिकृतपणे आली आहे। फरक असा पडेल की तिथं जे बॅक काउंटर, चप्पल स्टँड, लेडीज जेंट्स बाथरूम त्याची जी अडचण होती गेल्या अनेक वर्षाची ती या निमित्ताने सुलभ होईल। म्हणजे जे संपूर्ण जगभरातून इथं भाविक येतात त्या भाविकांना संडास बाथरूम म्हणा किंवा बॅक काउंटर ठेवण्याकरता जागा म्हणा ती तिथं उपलब्ध होईल। आणि हे काम एकनाथ शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालं असल्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांवरती दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि वैयक्तिक दगडूशेठ गणपती हा प्रसन्न असल्याचे चिन्ह हे शुभचिन्ह आहेत। येणाऱ्या इलेक्शन मध्ये शिंदे साहेबांचे सगळेच्या सगळे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून येतील अशी आशा वाटते। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती इथं खूप गर्दी होती नेहमीप्रमाणे, आज तुम्ही बघू शकता खूप गर्दी झालेली। तर मंदिराच्या सोयीसाठी आणि पब्लिकसाठी काहीतरी जागा करून भेटली तर बरं होईल, कारण की लोकांना थांबायला जागा नाही, गाड्या येतात जातात, इथून भरपूर लोक येतात, त्यांना बाथरूमची सोय नाही, टॉयलेटची सोय नाही। तर जागा भेटली त्यांना आणि काहीतरी त्यांनी डेव्हलप केलं, पाठीमागं लाईन वगैरे केली आणि सगळं व्यवस्थित झालं तर चांगलं होईल। बाहेरचं पब्लिक खूप जास्त यायला लागले, कारण की मोदीजी आल्यापासून इथं भाविक वाढलेले, पूर्वी एवढी गर्दी होत नव्हती। आम्ही 35 वर्ष आले इथं नारळाचा व्यवसाय करतो, पण पहिल्यापेक्षा एवढ्या 4-5 वर्षामध्ये खूप गर्दी झालेली आणि जागा कमी असल्यामुळं लोकांची गैरसोय होती। त्यानुसार काहीतरी जागा भेटली तर बरं होईल। नाव सांगू सुरू करा। स्वप्नील राजेंद्र गोरे, गुराव पेठेत राहतो मी। आता इथे जे जागा म्हणजे मंदिराला मिळाली आहे त्यामुळे लोकांना कसं गर्दी खूप होते, दर्शन मिळत नाही, त्यामुळे आता लोकांना दर्शन घेण्यासाठी व्यवस्था होईल। सामंत साहेबांच्या गर्दीमध्ये अडकल्यामुळे त्यांचे हे लक्षात आलं की शिंदे साहेब नगर विकास खात्याचे मंत्री आहेत, तर नगर विकास खात्यातून त्यांनी ती जागा जी फरसखाना पोलीस स्टेशनची जी जागा आहे ती दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टला उपलब्ध करून दिलेली आहे। त्याच्यामुळे सामंत साहेबांच्या लक्षात आलं की जागा उपलब्ध करून दिल्यामुळे त्या ठिकाणी आता ट्रॉफिक होतं, येणारे भाविक मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्या दगडूशेठ गणपतीसाठी महाराष्ट्रातनं भाविक येतात, त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती। तर ते सामंत साहेबांनी काल निदर्शनास आणून दिलं की ही जागा आपण जी गणपती मंदिर ट्रस्टला दिलेली आहे ते आता पुढे त्याचं काम करून ते मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येईल, जेणेकरून की ट्रॉफिकची समस्या कमी होईल, येणाऱ्या भक्तांना कुठल्याही प्रमाणामध्ये त्रास होणार नाही असं सामंत साहेबांनी काल सांगितलं। मी त्र्यंबक हिप्परकर, एक पुणेकर म्हणून, एक गणेश भक्त म्हणून जी दगडूशेठ मंदिराला फरसखान्याची जागा एकनाथ शिंदे साहेबांनी जी मिळवून दिली ही अतिशय पुणेकरांसाठी चांगली गोष्ट आहे। जागा मिळवून दिल्याने पुणे शहराला व दगडूशेठ मंदिराला एक आगळं वेगळं स्वरूप निर्माण होईल। त्याने जो मुख्य रस्ता आहे त्याचं ट्रॅफिक कमी होणार आहे, भाविकांनाही सुलभपणे दर्शन घेता येणार आहे, मंदिरही आणि प्रशस्त करता येईल। ह्या भावनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे खूप खूप आभार।